भाभानगर परिसरातील आर्को ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनला सोमवारी दिनांक 15 रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। गोडाऊनमध्ये रसायनाचे डबे आणि वाहनांच्या बॅटरी असल्याने आगीने पेट घेतला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आर्को ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनमध्ये अचानक आग लागली। आग लागल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या रसायनाच्या डब्यांनी पेट घेतल्याने मोठे स्फोट होऊ लागले। त्यानंतर वाहनांच्या बॅटऱ्यांचाही सलग स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। आगीची माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे 2 तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं। घटनेमुळे परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले। आग लागल्यामुळे गोडाऊनमधील मोठ्या प्रमाणावरील माल जळून खाक झाला असून नुकसानाचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही। संबंधित यंत्रणांकडून आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे। हम लोग का एक ही बोलना है, पूरे कॉलोनी वालों का, सोसाइटी वालों का, जितने भी घर है यहाँ पे ये सोसाइटी में, उनका सबका एक ही बोलना है कि पीछे जो गोडाउन है इसको जल्दी से जल्दी शिफ्ट करे। कारण कि पीछे बच्चे खेलते, वहाँ पे हमें सीबी की डिप्पी, उसको आग बहुत सारी पड़ गई थी। जो बिल्डिंग में आग लगी थी वो बिल्डिंग में अक्सर बच्चे वहाँ पे ये टाइम पे खेलते रहते हैं, 8 साढ़े 8 बजे के टाइम पे। आज भाभानगर या परिसरातील नासर्डी किनारे असणाऱ्या जगत ट्रान्सपोर्टला संध्याकाळी 8:30 पाऊण 9च्या सुमारास मोठ्या प्रमाणात अशी आग लागली। त्या ठिकाणी केमिकल, बॅटरी आणि काही टायर असे असल्यामुळं त्या ट्रान्सपोर्टला आग लागली आणि एकदम मोठ्या प्रमाणात असं नुकसान झालं। खरं तर कुठलीच जीवितहानी झाली नाही आणि या परिसरातील सर्व नागरिकांचा या ट्रान्सपोर्ट असणाऱ्या या जगत ट्रान्सपोर्टला विरोध आहे। आणि आज खरंच देवाच्या पुढे प्रार्थना केली की या कोणाच्या जीवितहानी होऊ नये। आणि आत्ता आपल्या महानगरपालिकेने चांगली आपल्याला मदत केली आहे। अग्निशामक दलाने पाहिजे तेवढ्या अग्निशामक दलाच्या गाड्याही या ठिकाणी उपलब्ध झाल्या। आग विझवण्यात पूर्ण प्रयत्न झाला आहे आणि आत्ता आग विझवलेली आहे। या संदर्भात आज मुख्यतः पहिले आपण आग विझवण्याचा प्रयत्न झाला। येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते ट्रान्सपोर्ट येथून हलवून त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात लावू। नागरिकांच्या मागणी आम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ। माहित नाही अजून आग लागण्याचं कारण। आता फायरचे लोक आहेत, अधिकारी गाडी खाली होत होती खाली होत होती आणि ऑइलची गाडी पण होती, त्यानुसार ती आग लागली आहे।